कधी कधी काय होतं बघा, डब्याला भाजी दिली की आपल्याला काय भाजी शिल्लक राहत नाही. आता गावाकडची गोष्ट जरा वेगळी आहे. इथं शहरात मात्र कोण कुणाला वाटीभर भाजी देत नाही का घेत नाही. तुझं तुझं आणि माझं माझं असं असते. मग अशा वेळेस 5 मिनिटात तयार होणाऱ्या अशा बघा चटण्या बिटण्या करायच्या, चपातीवर पसरवायच्या आणि रोल करून असा ताव मारायचा, बरोबर की नाही? तर काय करायचं आहे बघा, मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसणाच्या कुड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्यात चमचाभर धन, चमचाभर जिरं घालायचं. इथं 2 उकडलेले बटाटे मी साल काढून त्याच्यात घातले. ताजं फ्रेश दही घालायचं आहे बघा, एक छोटीशी वाटी. लाल मिरची पावडर घालायची आहे चमचाभर, चवीपुरतं मीठ घालायचं. आता इथं दह्याची वाटी विसरून मी थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं गरारा मिक्सरला आपल्याला बघा फिरवून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये तेल घालायचं, त्याच्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता याची स्टेप बाय स्टेप फोडणी करायची. चमचाभर कलरसाठी बघा काश्मीरी मिरची पावडर त्याच्यात घालायची. आता मिक्सरमध्ये फिरवलेली बटाट्याची चटणी आहे की नाही ती त्याच्यात घालायची. सगळं छान मिक्स करायचं आणि फक्त 2 मिनिटं बघा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. शेवटी लिंबू पिळायचं आहे. मस्त बटाट्याची चटणी बघा तयार झाली. आता भाजीला काय करायचं हे सुचत नसेल की नाही, तर ही बटाट्याची चटणी तुम्ही करू शकता. अगदी पटकन होते आणि जबरदस्त लागते. तर इथे मी बघा ऑर्डिनिरॅपच्या पेपरमध्ये चपातीचा रोल पॅक केलाय. तर चपातीवर अशी चटणी पसरून तुम्ही रोल करून मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. नक्की करून बघा आणि जाता जाता का नाही तेवढं सबस्क्राईब करा.